जयराम पंढरीनाथ भगत यांच्या 75व्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त हार्मनी फाउंडेशन नेरळ आणि संकरा आय हॉस्पिटल पनवेल यांच्या संयुक्त विद्यमानं मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर, मोफत चष्मा वाटप, शुश्रूषा, हार्ट केअर सेंटर आणि मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीनं मोफत हृदयरोग तपासणी शनिवार दिनांक 2 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत रखुमाई निवास, भिवपुरी रोड स्टेशन जवळ, चिंचवली, कर्जत येथे। आयोजक श्री राजेश जयराम भगत, माजी भाजप तालुकाध्यक्ष कर्जत, सौ सुप्रिया राजेश भगत, माजी उपसरपंच चिंचवली ग्रामपंचायत। भाताचे कोठार म्हणून ओळखला जाणारा कर्जत तालुका सध्या गंभीर संकटाच्या विळख्यात अडकलाय। पावसाचा लपंडाव आणि रोगराईचा फटका यामुळे शेतकऱ्यांच्या ताटात भात येणार की नाही हा प्रश्न आता ऐरणीवर आलाय। यावर्षी मे महिन्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीनंतर शेतकऱ्यांनी हिंमत एकवटून पुन्हा भाताची दुबार लागवड केली। पावसाने सुरुवातीला हजेरी लावली खरी, पण नंतर मात्र पाठ फिरवली आणि त्याच वेळी आली रोगराईची झड। कशेळी अंजप येथील शेतकरी संजय मिनमिणे यांच्या शेतातील भातावर करपा आणि बगळ्या रोगांचा मोठा प्रादुर्भाव झालाय। करपा रोगामुळे भाताच्या पानांवर काळसर ठिपके पडून पाने वाळतायत, तर बगळ्या रोगानं भाताची वाढच खुंटली आहे। अशा रोगट वातावरणात दाण्यांचे उत्पादनही मोठ्या प्रमाणात घटण्याची शक्यता आहे। पावसाच्या अनियमिततेमुळे भात पिकाला पुरेसे पाणीच मिळत नाहीये। माळरान भागात तर खाचरे सुकू लागली आहेत। जुलै अखेर पावसाने ब्रेक घेतला आणि त्याच काळात खोडकिडा रोगानेही डोकं वर काढले। आता करपा आणि बगळ्या रोगानं शेतकऱ्यांची झोप उडवली आहे। या संकटाची दखल घेत प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र कर्जत येथील तज्ज्ञांनी तातडीनं शेतात भेट देऊन पाहणी केली। डॉक्टर रवींद्र मर्दाने, डॉक्टर वैशाली सावंत, सचिन केने, स्वाती अवाळे यांनी रोग नियंत्रणासाठी उपाययोजना सुचवल्यात। रासायनिक फवारणीसोबत जैविक उपाय शेतकऱ्यांना सांगण्यात आलेत। पाखरं असतात काही म्हणतो, पाखरं ते अंडी घालतात, अंड्यातून आळी बाहेर पडते, मग रात्रीच्या वेळी ती पानं ते जळून जातात। पांढरा जो भाग आहे ना, तो हिरवा भाग आहे ना आपला पानाचा, तो हिरवा भाग खाते आणि म्हणून ती पातळ त्याच्यामुळे तसं ती जर उपाय तुम्ही योजना केली तर तुमचं जे पीक आहे ते व्यवस्थित होतं। पण उपाययोजनाच करणार नाही आणि नुसतंच वाट बघितली तर होणार नाही, त्याच्यामुळे आपल्याला औषध उपचार करायला हवे। कर्जत तालुक्यात 10,000 हेक्टरवर भात शेती होते। सध्या काही भागात पीक तग धरून उभं असलं तरी पावसाविना त्याच्या जीवावर उठले। शेतकरी पावसाकडे डोळे लावून बसलेत आणि सरकारकडून ठोस मदतीची वाट पाहतायत। शेतकऱ्यांच्या नशिबाचे गणित सध्या पुन्हा निसर्गाच्या मनावर अवलंबून आहे। पुढील काही दिवसात दमदार पावसाची गरज आहे, अन्यथा भाताच्या कुंड्यात उरतील फक्त आठवणी आणि खचलेल्या आशा। महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, कर्जत।